मला ते काय सांगायचं, आता मी हे माझ्या आयुष्यात मी जो दिवस काढलं तसं तुम्ही पण असं काढायचं आहे की जास्तीत जास्त ऑनलाईनवर तर नकोच राहू. हे ऑनलाईन जे आहे ना त्याच्यावर आपला जो समाज सगळं ऑनलाईनवर चालला आहे. म्हणजे गाडी घ्यायची ऑनलाईन डर 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 फार 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 करत जाता आणि कुठं तरी ॲक्सिडेंट झालं की सांगतात काय काय सांगतात, तुम्हीच सांगता पडलो रे पडलो. पोलिसांत नाही नांगला वा. आता पोलिसाही नांगला ओढा तर कळ ना. मग पोलिसात कशा कुठत, तर ह्या तुम्हाला ना कुठत म्हणजे तुमची चूक दाखवून देत. चांगल्या रेंटाही पाहिजेत. काय पोलिसा कुठं दखल देत त्या मानायला नको. आई बापाचा मानाय नको. बेट खेळायला जायच्या तर गाडीच पाहिजे. गाडीच जायच्या तिकडे पान खेळायचा आणि 4-4 जण यायचा आणि तिकडे येणं पडायच्या. मग गुडघे मोडून यायचा इकडे. आताच मी सांग, मी माझ्या नातूला गाडी घेऊन दिली. कामाला कामाला गेला पाय धुवून आला. खर्च कोणा केला, देवऱ्या बाणी. परत अजून गेला, अजून पडला तो ठोबा घालून गेला. झाला पैसे मी भरलं आणि गाडी घेऊन दिली. परत अजून पडला, हात मोडून ठेवला. आजची गोट सांग अजून घरी तळमळत हो. आणि पोरा मला पोसायला ग. बायका 2 आहेत. तेच मी आठवून तुम्हाला सांगणार का पोरा हो, शासन आहे. शासन कशासाठी, आपल्याला मार्गदर्शन धावण्यासाठी आहे. शासन तुम्हाला कुटायसाठी झोडायसाठी मारायसाठी नाही. पण हे आपले मनाला विचारला पाहिजे. आपला मन आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे. आणि आपला मन आपल्याला ठेवला पाहिजे म्हणजे मनाला स्वतःने विचारला पाहिजे. तेव्हाच विकास. नाही तुम्ही मनाला विचार केला नाही तर अविकास होईल. कधीही पडसाल, कधी काय करसाल. आता माझ्याबद्दल मी काय सांगा, आमच्या काळात ब्रिटिश काळ होता. ब्रिटिश गेलं, काँग्रेसचं राज्य आलं. काँग्रेसच्या राज्यात शाळा भरायला लागली. म्हणजे पंचायत स्थापन झाली, शाळा भरायला लागली. तर शाळेत मी एक दिवस मला घालवला. आता मी 10-12 वर्षाचा मोठा होता. शाळेत गेलो, सगळे पोराला गण्यासाया नमहा असा दिला. गण्यासाय नमः असा सांगायला श्री गणमने हा श्री गणमने हा. मला मास्तरनी सोडला आणि तेथून मला गुराशी घालवला. ही गुराशी आम्ही शिकलो. कशा, हे वादी आपला आदिवासीचा दैवत आहे. ही मायभूमी माती परीक्षा केलो. आता मी जास्ती आता आपला जास्तीत सांगून म्हणजे खरोखरच पद्मश्री भिकल्या काका धिंडा यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करताना सांगितलेलं आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या मोबाईल आहे किंवा रस्ते सुरक्षेच्या संदर्भात आपण जे नियम पाळले पाहिजेत, पण आयुष्यात जगताना कोणतं तरी एक कार्य आपण असं निवडलं पाहिजे की त्याची दखल ही देशाने घेतली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पद्मश्री भिकल्या काका धिंडा यांच्यासाठी.